सासरी सगळं ठीक आहे ना? म्हणजे ऍडजस्ट करायला जमतंय ना तुला? ऑफकोर्स. अरे ए नंतर घे ना फोन, आत्ता आत्ता नको. नवऱ्याचा फोन आहे. हजबंडचा फोन मिस केला ना रुसून बसे. 2 मिनिटं प्लीज प्लीज 2 मिनिटं. हाय बेबी, व्हॉट्सअप? हे हाय हॅलो. अगं आम्ही सगळे जेवायलाच बसलो होतो. तू काय करतेस ते सांग ना. तू जेवलीस का? हो, मी पिंटर दादा बरोबर डिनरसाठी बाहेर आली आहे. ओ समवन इज स्पेंडिंग क्वालिटी टाइम. हा एक सेकंड. सो आर यू मिसिंग मी? ऑफ कोर्स यार, आय एम मिसिंग यू सो मच अधीरा. यू नो व्हॉट, आय एम मिसिंग यू अ लॉट. 24 तास एकत्र असण्याची सवय झाली असते ना. हे असं लॉंग डिस्टन्स ऑड वाटतं ना. ट्रू यार. यू नो व्हॉट, मी फक्त दिवस मोजतोय. तुझ्याशिवाय माझं कशातच लक्ष लागत नाही अधीरा. रो ऐक ना, रात्री कॉल करते. ओके बाय. लव्ह यू. लव्ह यू टू. बाय. सो सॉरी. सो व्हॉट वर यू सेइंग? काय म्हणत होतास? मी विचारत होतो की सासरी नक्की सगळं ठीक आहे? नीट वागवतात ना तुला? तुला ऍडजस्ट करायला जमतंय ना? काही अडचण नाहीये ना? काहीही प्रॉब्लेम नाहीये. ओके, आय एम ॲब्सोल्युटली फाईन. इट्स जस्ट दॅट आई जरा मध्ये मध्ये इंटेन्स होतात. वाटलंच मला, वाटलंच. तुला काही बोलल्या त्या? मला आज सच काही बोलत नसतात त्या. इन जनरलच खूप बोलतात त्या. अरे बट यू नो व्हॉट, मला जरी बोलल्या ना तरी मी टेन्शन नाही घेत. ऐकते, सोडून टाक. अधीरा, काही बोलल्या ना तरी मला सांगायचं ना, तर मीच त्यांना एकदा स्पष्टपणे सांगतो की माझ्या बहिणीला जर तुम हो हो पिंट्या दा, असं काही नाहीये. ओके, जस्ट चिल. सगळं खूप छान आहे. हे बघ, बाबा इतके छान आहेत. आणि मेन म्हणजे तो लव्स मी अ लॉट. तो नेहमी माझी साईड घेतो. यू नो, त्याचा मला एकदम छान सपोर्ट असतो. सो यू डोंट वरी. ओके. हे बघ, तुझ्या नवऱ्याबद्दल माझी काहीच तक्रार नाहीये. काही झालं तरी सुद्धा मला माहिती आहे. तुला कॉल करायचा आणि मी तो करणार. प्रॉमिस. अँड व्हॉट अबाउट यू? हाऊ इज युअर मॅरिड लाईफ? नंदुदे कशी आहे? ऍडजस्ट झाली ती आपल्याकडे? आणि मला कुठे कुठे घेऊन गेलास? हे बघ, आगाऊपणे काहीतरी प्रश्न विचारू नकोस. मी मोठा आहे का तू मोठी आहे, हे प्रश्न मी तुला विचारायचे. सॉरी, बट मी पण तुझी बहीण आहे ना. सो माझ्या भावाचं लग्न झालंय की नाही? सो माझा भाऊ आणि त्याची बायको एकमेकांबरोबर जेल होतात की नाही, मला कळायला नको का? हे बाई, एवढे मोठे मोठे शब्द वापरू नकोस. मला एकदम असं वाटायला लागलं की माझी चिमणी आता मोठी झाली, धक्का बसेल मला. काय काय तुझं? पण सांग ना, मला मला काहीतरी कळू दे. बरं, ऍटलीस्ट हे तरी सांग की लग्नानंतर नंदू त्याला तू काय स्पेशल गिफ्ट दिलंस? चीज केक आला. वाव, लुक सो यमी. थँक यू. खा 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 खा. इट्स लुकिंग सो यम. हा. तुला आवडतं म्हणून तो मागवलाय. ओ गॉड. कसा आहे? हेवन. येस. Your favorite. How was it? सुख. Oof. I know, right? Oh God. एन्जॉय. I was dying to eat this. म्हणजे तुझे प्रयत्न म्हणजे आपले प्रयत्न फोल ठरणार आहेत असं वाटतंय मला. का? असं का वाटतंय तुला? कारण आपली डॉल आहे ना मम्मा, त्या सरपोतदारांच्या घरातली साधी बाहुली झालीये. तिला आपल्या घरातला ब्रेकफास्ट नको आता, तिला त्या घरातला नाश्ता प्रिय झालाय. हे बघ ना, आपण स्पा वगैरे एवढा अरेंज केला तर त्यावर तिचं काय म्हणणं होतं? तिला तिच्या सासऱ्यांनी जे सँडविच बनवून दिलं ना त्याचं कौतुक होतं तिला. काय म्हणे, बाबांनी आज जे सँडविच केलं होतं किती छान होतं. आणि रोहनचं माझ्यावर इतकं प्रेम आहे. प्रेम म्हणे, प्रेमाचं काय लोणचं घालायचंय? अप्पी, आता आपली डॉल आपल्याकडे आली आहे ना,
आता आपण डॉलला इतकी माया करायची तिच्यावर की आपल्या मायेपुढे ते प्रेम वाया गेलं पाहिजे. आणि किती झालं ना तरी आता ती नवी नवरी आहे ग, आणि नव्याची नवलाई 9 दिवसच असते नाही का? काय चालवलेत बाबा तुम्ही हे? तुम्ही जरा शांत राहत जा ना. ही अशी चिडचिड करता तुम्ही, आणि मग त्याचा त्रास कोणाला होतो? तुम्हालाच होतो ना. हे बघ नंदू, झोप कशी लागते का तिला? असं नाहीये बाबा, तिला पश्चाताप होतोय. पण बाबा काय होतंय माहितीये का तिचं, तुम्ही तिच्याशी अबोला धरलाय. त्यामुळे तुमचं लक्ष वेधून घेण्यासाठी ती अशी सगळी आदळापट करतेय, असं सगळं करतेय. लहान मुलांसारखं झालंय हो तिचं. तुम्ही पण ना, तुम्ही बोला ना तिच्याशी. तुम्ही बोललात तर कदाचित थोडं बरं वाटेल, शांत होईल ती. नंदू, माझी अजिबात इच्छा नाही. नाही म्हणजे नाही. यावेळी ना ती पार मनातून उतरून गेली आहे माझ्या. पण असं बोलून नाही चालणार ना. कधी ना कधी तुम्हाला बोलावं तर लागणार आहे की नाही? ते तेव्हाच तेव्हा बघू. मला मला आमचं सोड ग तू. मला सांग, तुझं कसं चाललंय? मला सांग, सासरी सगळे नीट वागतायत ना तुझ्याशी? ती ऐकण्यामध्ये मला रस आहे. छान आहेत बाबा. माझ्या सासरकडची सगळी माणसं खूप छान आहेत. हो? आणि जावई बापू? हा, आता ते त्यांनी थोडा राग ठेवलाय मनात, पण साहजिक आहे ना बाबा. पण डोंट वरी, त्यांचाही राग हळूहळू शांत होईल. तसे बरे आहेत ते. आणि मी आहे ना, मी सगळ्यांची मनं जिंकून घेईन. नाही, ते तू घेशीलच ग, पण तुझ्या मनाचं काय नंदू? हं? तुझा संसार तुझ्या मनासारखा होतोय ना? तू सुखी आहेस ना? हो हो. हे बघ, एक लक्षात ठेव, बापाला खरं खरं सांगायचं. हं? बाबा मी खरं सांगतेय, खूप छान चाललंय अहो माझं. आणि मी खरं सांगू का, खूप नशीबवान आहे मी. इतकी छान माणसं मिळाली आहेत मला. छान सासर आहे माझं. काय काय अगं वाचत होती ना मी, काय पडेन. मी पण मिस केलं तुला. कसं झालं जेवण? किल्ला काय अमेझिंग. असं म्हण ना. काय बोलतात? पिंट्या दादाने आज जे काय मला स्पॉइल केले ना, त्याच्यात काय नवीन आहे? नेहमी स्पॉइल करतो. अगं त्याच्यासाठी तुला माहेरी आणले ना. अगं पण इतक्या दिवसांची सगळी कसर भरून काढली. खूप आठवण काढली तुझी. छान वाटते तुला बघून. आय मिस्ड यू सो मच. मी पण. बरी आहेस ना? मी बरीच आहे, पण माझ्या नवऱ्याचं काही खरं नाही. हे काय?